जय शिवराय, जय महाराष्ट्र। आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला। पण या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। त्यातीलच एक नाव म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे। अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा जन्म झाला होता 1891 साली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात त्यांचा जन्म झाला। पुढे ते झाले शिक्षणासाठी औरंगाबादला, म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगरला। तिथे त्यांची ओळख झाली अभिनव भारतच्या लोकांशी। अभिनव भारत ही संस्था स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर म्हणजेच बाबाराव सावरकर यांनी। आणि जेव्हा अभिनव भारतच्या लोकांशी त्यांची ओळख झाली तेव्हा त्यांना कळलं की नाशिकचा कलेक्टर जॅक्सन हा जनतेवर अन्याय करतोय, जुलूम करतोय, अत्याचार करतोय। तेव्हा अनंत कारे यांनी ठरवलं की जॅक्सनचा वध करायचा। अनंत कारेने औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकला आले। जॅक्सनचा फेअरवेलचा कार्यक्रम होता विजयानंद थिएटरला। शारदा या नाटकासाठी जॅक्सन स्वतः आला होता। तेव्हा अनंत कान्हेरे यांनी आपल्या पिस्तोलातील 4 गोळ्या जॅक्सनच्या छाताडावर घातल्या आणि जॅक्सनचा वध केला, तो 21 डिसेंबर 1909 ला। जेव्हा जॅक्सनचा वध केला तेव्हा अनंत कान्हेरे यांचं वय होतं फक्त 18 वर्ष आणि अनंत कान्हेरे यांच्यासोबतच फाशीची शिक्षा देण्यात आली। या खुनाचा खटला दाखल करण्यात आला 7 लोकांवर आणि त्याच्यापैकी 3 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली। त्यातील एक होते अनंत लक्ष्मण कान्हेरे, दुसरे होते विनायक देशपांडे आणि तिसरे होते अण्णा कर्वे। आणि 19 एप्रिल 1910 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। अशा या थोर क्रांतिकारकांना मानाचा मुजरा। जय महाराष्ट्र।